नमस्कार. आज आपण श्रावण महिना विशेष मस्त अशी गुळामधली रसरशीत मऊसूत दाणेदार लापशी कशी तयार करायची हे पाहणार आहोत. पाहूनच 100% तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी आलंच असणार. मोठमोठ्या सणासमारंभामध्ये मंदिरामध्ये ज्या पद्धतीने लापशी तयार करतात ना, अगदी त्याच चवीची ही लापशी तयार झालेली आहे. आता अशी परफेक्ट लापशी तयार करण्यासाठी लापशी भरड्याच्या तुलनेमध्ये पाण्याचं आणि गुळाचं योग्य प्रमाण किती घ्यावं हे व्हिडिओमध्ये अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे. जर तुम्ही ह्या पद्धतीने लापशी तयार केली ना, अगदी 100% सर्वांना आवडेल ही माझी 100% खात्री आहे. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. लापशी तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊयात. मी या ठिकाणी 1 वाटी लापशीचा भरडा घेतलेला आहे. यालाच लापशी रवा असं देखील म्हटले जाते. हे पहा, अशा प्रकारचा मीडियम साईजचा भरडा घेतलेला आहे. दुकानामध्ये ना 2-3 साईज उपलब्ध असतात. एक असतो ना एकदमच बारीक असतो, आपला जाड रवा जसा असतो ना त्याप्रमाणे एक असतो, एक असा असतो आणि एक थोडासा ह्यापेक्षा मोठा असतो. तर मध्यम साईजचा घेतलेला आहे. त्यासोबतच आपल्याला 15 ते 20 सुक्या खोबऱ्याचे पातळ पातळ काप करून घेतलेले आहेत, ते लागणार आहेत. 2 चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाण्यांची सालं काढून घेतलेली आहेत आणि चांगली अशी 2 भागामध्ये डिवाईड करून घेतलेली आहेत. काजू बदामाचे तुकडे देखील लागणार आहेत. 2 चमचे बडीशेप, कच्चीच बडीशेप मिक्सरला थोडीशी ओबडधोबड बारीक करून घेतलेली आहेत. साधारणतः पोहे खाण्याचे 2 चमचे बडीशेप पावडर तयार झालेली आहे. त्यासोबतच आपल्याला या ठिकाणी सुंठ लागणार आहे, जायफळ लागणार आहे आणि ना 1-2 चमचे वेलची पावडर देखील लागणार आहे. आता गूळ किती घ्यायचा लापशी रव्याच्या तुलनेमध्ये? ज्या वाटीने आपण लापशीचा भरडा मोजून घेतला ना, त्याच वाटीने गूळसुद्धा मोजून घ्यायचा आहे. 1 वाटी लापशीच्या भरड्यासाठी 1 वाटी गूळ घ्या कापून, हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. त्यासोबतच ना पाणी किती लागणार आहे ते पण पाहून घेऊयात. आता ज्या वाटीने गूळ आणि लापशी भरडा मोजून घेतला, त्याच वाटीने मोजून पाणी देखील घ्यायचं आहे. पाणी ना आपण एका साईडला गरम करायला ठेवणार आहे. 1 वाटी लापशीच्या भरड्यासाठी बरोबर त्याच वाटीने मोजून 3 वाट्या पाणी घाला. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. डोळे झाकून ह्याप्रमाणे लापशी तयार करा. अगदी मंदिरामध्ये किंवा एका सणासमारंभामध्ये ज्याप्रमाणे लापशी तयार होते ना, त्याच चवीची ही लापशी तयार होते. आरामात तयार करून बघा. हे पहा, अशा प्रकारे 3 वाट्या पाणी घातलेलं आहे पातेल्यामध्ये. एका साईडला गरम करायला ठेवून देऊयात. आता आपण लगेचच लापशी तयार करायला सुरुवात करूयात. आज आपण अगदी झटपट कुकरमध्ये ही लापशी तयार करणार आहोत. छोट्या स्टीलच्या कुकरमध्ये मोठे 2 ते 3 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. साजूक तूप चांगलं गरम झालं की लगेचच आपण जे कापून घेतलेलं खोबरं, शेंगदाणे आणि काजू बदाम आहेत ना, ते घालायचे आहेत आणि साधारणतः कमी ते मध्यम आचेवरती 15 ते 20 सेकंद हे घातलेलं सर्व साहित्य मस्त असं परतून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, एकदम देखील जास्त काळपट करायचं नाही. आपल्या ह्या सुक्या खोबऱ्याला हलकासा सोनेरी रंग आला ना, म्हणजे एकदम हलकासा, त्यानंतर लगेचच आपल्याला लापशीचा भरडा घालायचा आहे. कारण की आपल्याला लापशीचा भरडासुद्धा भाजून घ्यायचा आहे. नाहीतर काय होईल, एकदमच खोबऱ्याला लाल रंग येईपर्यंत भाजून घेतलं ना, तर काय होणार आहे, लापशीचा भरडा भाजेपर्यंत इतर सर्व साहित्य जळून जाऊ शकतं. त्यामुळे ना हलकासा सोनेरी रंग आला की लगेचच आपल्याला लापशीचा भरडा घालून घ्यायचा आहे. हे पहा, मस्त असं तुपामध्ये हे घातलेलं साहित्य परतून निघालेलं आहे. हलकासा खोबऱ्याचा रंग बदललेला आहे. आता आपण लगेचच 1 वाटी जो लापशीचा रवा घेतलेला आहे ना, तो घालायचा आहे आणि अगदी कमी आचेवरती हलकासा रंग बदलेपर्यंत आपण हा लापशीचा भरडा छान असा भाजून घेऊयात. लक्षात ठेवा, मोठ्या गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती भाजायचं नाही. अगदी कमी गॅसवरती सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता लापशीचा भरडा भाजला आहे की नाही हे कसं समजावं? जेव्हा लापशीचा भरडा छान असा भाजला जातो ना, तेव्हा त्या भरड्यावरती ना मस्त असे पांढरे पांढरे स्पॉट तयार होतात. जेव्हा असं होईल ना, तेव्हा समजावं आपल्या लापशीचा भरडा मस्त असं भाजून तयार झालेला आहे. हे पहा, अशा प्रकारे तुपामध्ये अगदी खमंग असं भाजून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये असं परतत राहायचं आहे, म्हणजे कसं सर्व बाजूने एकसारखं भाजलं जाईल. आता ह्या स्टेजला अजिबात घाई करायची नाही. मस्त असं तुपामध्ये खमंग परतून घ्यायचा, तेव्हा ना लापशी चव खरंच खूप छान येते. हे पहा, एक साधारणतः 1 मिनिट तरी अगदी कमी आचेवरती मी हा लापशीचा भरडा मस्त असं तुपामध्ये परतून घेतलेला आहे. परफेक्ट हलकेसे पांढरे पांढरे डाग तुम्हाला दिसत असेल. हे पहा, असं जेव्हा होईल ना, तेव्हा समजावं लापशीचा भरडा भाजून तयार आहे. आता लगेचच आपण जे सुरुवातीला 3 वाट्या पाणी एका पातेल्यामध्ये गरम करायला ठेवलं होतं ना, ते गरम झालेलं पाणी आपल्याला लगेचच या कुकरमध्ये घालायचं आहे. यावेळी मात्र गॅसची फ्लेम कमी करा, नाहीतर काय होईल, वाफ आहे ना आपल्या हाताला किंवा अंगाला लागू शकते. हे पहा, अशा प्रकारे गरम केलेलं 3 वाट्या पाणी घालून घेतलेलं आहे.
लगेचच अगदी हलकंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे. कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की पदार्थाची चव आणखी वाढते. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. 1 वाटी लापशीच्या भरड्यासाठी त्याच वाटीने मोजून 3 वाट्या पाणी घाला. अगदी परफेक्ट प्रमाण आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता झाकण लावायचं आहे. झाकण लावून मध्यम आचेवरती कुकरला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 4 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर वाफ पूर्णपणे जाईपर्यंत अजिबात कुकरचं झाकण उघडायचं नाही. हे पहा, एक मध्यम आचेवरती 4 ते 5 शिट्ट्या घेतल्या. कुकरमधली पूर्णपणे वाफ जाऊ दिलेली आहे. त्यानंतर कुकरचं झाकण आता मी ओपन केलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, लापशीचा भरडा अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे. तुम्हाला मी या ठिकाणी दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पाण्याचं प्रमाण बघा अगदी परफेक्ट होतं. खाली कुठेही तळाला लापशीचा रवा लागलेला नाही किंवा चिकटही झालेला नाही. अगदी मस्त असा मऊसूत शिजलेला आहे. 1 वाटी भरड्यासाठी 3 वाट्या पाणी घातलं होतं. आहे की नाही परफेक्ट प्रमाण आहे. याचप्रमाणे लापशीचा रवा तुम्ही आधी हा शिजवून घ्यायचा आहे. परफेक्ट. आता असा रवा शिजून झाला की लगेचच काय करायचं आहे, पुन्हा गॅस चालू करायचा आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि ना ज्या वाटीने आपण 1 वाटी जो गूळ मोजून घेतला होता ना, तो सर्व गूळ ह्या स्टेजला घालायचा आहे. 1 वाटी भरड्यासाठी 1 वाटी गूळ घाला. जर तुम्हाला थोडंसं कमी गोड आवडत असेल ना, तर 1 वाटीच्या ऐवजी पाऊण वाटी गूळ घातला ना तरीसुद्धा चालेल. लक्षात ठेवा, साधाच गूळ वापरायचा आहे. चिक्कीचा गूळ वगैरे अजिबात वापरायचा नाही. गूळ घेताना ना सुरीने चांगलासा बारीक बारीक कापून घ्या. म्हणजे कसं या लापशीच्या भरड्यामध्ये शिजलेल्या लवकर असा वितळेल. हे पहा, आता मी खालून गॅस अगदी चालू केलेला आहे. कमी गॅस आहे. जास्त मोठा किंवा मध्यम ठेवायचा नाही. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चमच्याच्या मदतीने हा घातलेला संपूर्ण 1 वाटी गूळ या शिजवलेल्या लापशीच्या भरड्यामध्ये अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात. हळूहळू ना गूळ वितळल्यानंतर लापशीचा रंग ना मस्त असा चॉकलेटी येतो आणि मस्त अशी रसरशीत आपली ही लापशी तयार होणार आहे. हे पहा, अशा प्रकारे व्यवस्थित आपण घातलेला गूळ मिक्स करून घेऊयात. हे पहा, गूळ अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे आणि पूर्णपणे वितळला देखील आहे. गूळ पूर्णपणे वितळल्यामुळे लापशीला रंग पाहणं अगदी सुरेख आलेला आहे. अजिबात आपली लापशी कोरडी कोरडी वाटत नाही. मस्त अशी रसरशीत तयार झालेली आहे. बऱ्याच वेळा काय होतं, लापशी रव्याच्या तुलनेमध्ये गूळ जर कमी घेतला ना अगदीच, तर काय होतं, लापशी ना खूप कोरडी कोरडी वाटते. त्यासोबतच पाण्याचं प्रमाण जर चुकलं तर लापशी कोरडी होते. त्यामुळे लक्षात ठेवा, व्हिडिओमध्ये सांगितलेलं सर्व प्रमाण वापरून जर तुम्ही लापशी बनवली ना, अगदी मस्त अशी मऊ लुसलुशीत रसरशीत आणि दाणेदार तयार होणार आहे. रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे. परफेक्ट. आता आपण काय करायचं आहे, सुरुवातीला जी आपण कच्ची बडीशेपची ओबडधोबड पावडर तयार करून घेतली होती ना, ती कच्ची बडीशेपची पावडर घालायची आहे. साधारणतः 1 मोठा चमचा वेलची पावडर घालायची आहे. सुंठ आणि जायफळ अशा पद्धतीने किसून घालायचं आहे. गूळ घातला कोणत्याही पदार्थामध्ये तर सुंठ आणि जायफळ आवर्जून घाला. त्या पदार्थाची चव दुप्पट वाढते. आणि ना लापशी तयार करताना बडीशेप तुम्हाला आवर्जून घालायची आहे. जर बडीशेप घातली नाही तर लापशीची चव 50% निघून जाते. त्यामुळे लक्षात ठेवा, कच्ची बडीशेप आवर्जून घाला. आणि हे सर्व जे पदार्थ आहेत ना वासाचे आणि चवीचे, ते लापशी जेव्हा पूर्णपणे तयार होते ना त्यानंतर घालायचे आहे. म्हणजे काय होतं, त्या पदार्थाची चव आहे तशीच टिकून राहते आणि लापशी चवीला आणखी छान तयार होते. हे पहा, अशा प्रकारे सर्व साहित्य घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. परफेक्ट. ही लापशी बनवायला ना फार सोपी आहे. अगदी झटपट तयार होते. जर तुम्ही पाण्याचं गुळाचं प्रमाण जर योग्य घेतलं ना तर खरंच खूप छान अशी लापशी तयार होते. मस्त अशी आपली या ठिकाणी लापशी तयार झालेली आहे. लापशी आणखी तर स्वादिष्ट तयार होण्यासाठी 1-1.5 चमचा साजूक तूप वरतून घालायचं आहे. पुन्हा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला पाहून सर्वांना ही लापशी खावीशी वाटत असेल, इतकी चविष्ट तयार झालेली आहे. आता श्रावण महिना सुरू होणार आहे, तर श्रावण महिन्यामध्ये ना तुम्ही आपल्या देवाला असा लापशीचा नैवेद्य आवर्जून दाखवा. खरंच खूप छान तयार झालेली आहे आणि ना देवालाच कशाला, घरातल्या अगदी सर्व कुटुंबातल्या सदस्यांना ही लापशी आवडेल इतकी चविष्ट तयार झालेली आहे. परफेक्ट. मस्त अशी रसरशीत तयार झालेली आहे. तुम्हाला मी एका ताटामध्ये सर्व करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल ना तर ह्या श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी हा लापशीचा नैवेद्य जरूर बनवा. रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा. कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. चला तर असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.